दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। कल्याण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। संततधार पावसामुळे उल्हास नदीची पातळी अचानक वाढल्याने मोहिली गावाजवळ उल्हास नदीत 3 गुराखी अडकले होते। याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठ्या धाडसाने या तिघांची सुटका केली आहे। देवमंगल गायकर वय वर्ष 60, शंकर घटल्या पाटील वय वर्ष 55 आणि सावळाराम गोप्या वाघे वय वर्ष 65 अशी या तिघांची नावे आहेत। ग्रामीण भागातील मोहली गावाजवळ पावसामुळे उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। देवगायकर, शंकर पाटील, सावळाराम गोप्या वाघे हे तिघे गुराखी सोमवारी सकाळी आपल्या दुभत्या म्हशी उल्हास नदीकाठच्या माळरानावर चारायला घेऊन गेले होते। या दरम्यान नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने ते ज्या मार्गाने आले होते तो मार्ग बंद झाला। म्हशी घरी घेऊन जाण्याचा रस्ता हा नदीकाठाजवळून होता। नदीच्या पाण्याची पातळी वाढत जाऊन ते तिन्ही गुराखी एका माळरानावर अडकले। गुराख्यांच्या म्हशी पाणी पातळी वाढताच पाण्यात सूर मारून सुरक्षितपणे बाहेर आल्या। नदीची पाणी पातळी आणखी वाढू लागल्याने तिघांनी बचावासाठी आरडाओरडा केला। नदीने रौद्र रूप धारण केल्याने कुणीही नदीपात्रात उतरून बचावासाठी पुढे येत नव्हता। ही माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळताच त्यांनी महसूल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाला तिन्ही गुराख्यांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्याच्या सूचना दिल्या। अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, मंडळ आणि ग्राम महसूल अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्कालीन पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। नदीत सराईतपणे बोट वल्लवणारे गाळे गावातील ग्रामस्थ गुरुनाथ पवार वय वर्ष 40 आणि रोहन पवार वय वर्ष 21 यांना नावेसह पाचारण करण्यात आले। नदीपात्राची माहिती असल्याने अग्निशमन जवान यांच्या साथीने गुरुनाथ आणि रोहन यांनी पुराच्या पाण्यात बोट चालवून त्या 3 गुराख्यांपर्यंत पोहोचले। त्यानंतर गुराख्यांना नावेकरांनी बोटीत बसवून नदीकाठच्या सुरक्षित ठिकाणी आणून उतरवले। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, कल्याण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।